16 डिसेंबर शुक्रवार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माई रेवा के हम बालक है, मैया दूध पिलावत है. नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. आज सकाळी 6:45 वाजताच बद्रिकाश्रमातून निघालो. बद्रिकाश्रम या जागेत भगवान नारायणाने तप केले आणि ही भूमी पावन झाली. नर्मदा मैयाचा किनारा, त्यात विष्णूंनी तप केले, त्यामुळे इकडचे पावित्र्य द्विगुणित झाले. तेथून पुढे नंदेरिया गंगनाथ करीत भीमपुराला आलो आणि नर्मदे हर पुकारा झाला. आज शिरलो, चहा गाठिया बालभोग झाला. तेथील मैयाशी बोलता बोलता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा चित्रपटच जणू काही आमच्या पुढे उघडा केला. येथे सुंदर ध्यान मंदिर आहे. हे नवरा बायको दोघं ओशोंचे शिष्य आणि यांच्यावर साईबाबांची कृपा, यामुळे हे पूर्ण कुटुंब इथे स्थायिक झालं. मूळचं मुंबईचं, बोरिवलीचं. साधना आणि सेवा हेच त्यांचं काम. आजपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात इतका उत्कट सेवाभाव प्रथमच पाहिला. आणि भिक्षेकऱ्यासारखं न वागवता घरचं कोणीतरी आलं आहे, आपलं जवळचं आहे, हा भाव त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होता. जेवायला सुंदर आमटी भात, तो सो बारीक तांदळाचा भात, फुलके मऊ मुलायम, तूप लावलेले, सॅलेड, गोड लोणचं, मोरावळा पित्तशामक म्हणून, फ्लॉवरची भाजी, इतका सुंदर बेत आणि आग्रहाने प्रेमाने वाढणं. कोण आम्ही त्यांचे इतकं प्रेमाने करायला? पण ते पाहून मन थक्क झालं. परिक्रमावासी तरी थोडे होते का? 20-25 परिक्रमावासियांना स्वतः करून इतक्या प्रेमाने वाढणं. परत ताट वाटी चमचा भांडे सगळं त्यांचं. तुमचं तुम्ही घ्या, बसा, असा प्रकार नाही. प्रत्येक कृतीतून आपुलकी ओसंडून वाहत होती. घराभोवती सागाची लागवड, आंबा, कडुलिंब, फुलझाडे, औदुंबर, ज्या झाडाखाली नवरा बायकोनी 21 वर्ष तप केलं आणि आता ध्यान मंदिर बांधलंय. 5-10 पावलावरच बाईंचे सासू सासरे एक बंगला बांधून, साईबाबांचे देऊळ बांधून साधना आणि सेवा करत आहेत. काय म्हणायचं अशा कुटुंबाला? काय म्हणावे? धन्य ती माणसं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अशा वृत्तीच्या माणसांना शतशः प्रणाम. नंदेरिया गाव म्हणजे प्राचीन काळी ज्या गावी नंदीनी तपश्चर्या केली. शंकराच्या सेवेने गर्विष्ठ झालेला नंदी पार्वती मातेला सुद्धा तुच्छ मानू लागला होता. म्हणून पार्वतीने त्याला शाप दिला. मग त्याने प्रार्थना याचना केली. मग शाप निवारणार्थ पार्वतीने त्याला नर्मदा तटावर तप करायला सांगितले. येथे येऊन त्याला तप करून शापमुक्ती मिळाली, म्हणून त्याने नंदिकेश्वर शिवाची स्थापना केली. पुढे गंगनाथ या गावी गंगाजी नावाच्या माणसाने, ज्याला माथ्यावर 5 पापांचे ओझे होते, ती अशी मित्रद्रोह, विश्वासघात, स्वामीद्रोह, गुरुद्रोह आणि कृतज्ञता, या गावी नर्मदा जलाचे स्नान करून तो या 5 पापातून मुक्त झाला. म्हणून त्याने गंगनाथ महादेवाची स्थापना केली आणि शंकराची कृपा त्याला प्राप्त झाली. अगदी अलीकडेच या स्थानावर ब्रह्मानंदजी नावाच्या महात्म्याने पण तपश्चर्या केली आणि सिद्धी मिळवली होती. हे महात्मा पंजाबी ब्राह्मण होते. त्यांच्याबद्दल सुद्धा बऱ्याच आख्यायिका आहेत की ते पंजाब केसरी रणजित सिंहाच्या फौजेत सेनानी होते. त्याचप्रमाणे दुसरी एक कथा अशी की 1857च्या भारत मुक्ती संग्रामात भाग घेणारे रंगू बापजी म्हणजे हेच ब्रह्मानंदजी होते, असेही म्हटले जाते. असो, गंगनाथ महादेवांचे दर्शन खूप काही सांगून जाते, एवढे खरे. पुढे चाणोदला आलो. पुराण काळात याचे नाव चंडादित्य तीर्थ किंवा चंडिका तीर्थ असं होतं, असं म्हटलं जातं. इंद्राकडून हरलेले चंडमुंड दैत्य यांनी नर्मदा तटावर सूर्यदेवाची आराधना केली आणि सूर्यदेवानी प्रसन्न होऊन या असुरांना अजेय आणि निरोगी होण्याचं वरदान दिलं. या असुरांनी येथे चंडादित्य नावाच्या सूर्याची स्थापनाही केली. मग चंडिका देवीने सूर्यदेवाची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्या 2 असुरांचा वध करण्याची आज्ञा मिळवली. ब्राह्मणांचा द्वेष करणारे
तसेच यज्ञतीर्थ आणि देवस्थानांना उपद्रव देणाऱ्या या असुरांचा वध चंडिका देवीने केला, म्हणून चंडिका देवीचा निवास पण येथे आहे. जलशाई शेषनारायण तीर्थ, कपिल तीर्थ, ऋणमोचन तीर्थ, पिंगलेश्वर तीर्थ, नंदा तीर्थ अशी अनेक तीर्थ येथे आहेत. काशी विश्वेश्वर मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, गायत्री मंदिर, नंदा मंदिर असं मंदिरांनी भरलेलं चाणोद. तेथून ओरी नदी ओलांडून कर्नाळीत आलो. नर्मदा आणि ओरी नदीचा संगम म्हणजेच रेवोरी संगम म्हणून प्रसिद्ध आहे. सरस्वती नदी सुद्धा गुप्त रूपात येथे येऊन दोघींना मिळाली आहे, म्हणून त्रिवेणी संगम इथे आहे. त्यामुळे याला दक्षिण प्रयाग म्हणून याची प्रसिद्धी आहे. इथे नारायण नागबळी, पितृकार्य, तर्पण केले जाते. सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु स्थानेषु दुर्लभा, ओंकारेथ भृगु क्षेत्रे तथा रेवोरी संगमे. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच म्हणे या तिन्ही ठिकाणी स्नान आणि दान करता येतं. कुबेर भंडारी या ठिकाणी कुबेरांनी तपश्चर्या केली. एकदा तारुण्यात मस्त झालेल्या कुबेराने एका ऋषी पत्नीवर मोहित होऊन तिला स्पर्श करायला गेला. तेव्हा ऋषी पत्नीने कुबेराला कोढ येईल असा शाप दिला. कुबेराला पश्चाताप झाला. त्यांनी क्षमा याचना केली. तेव्हा ऋषी पत्नीने त्याला नर्मदा तटावर तपश्चर्या करायला सांगितले. तेव्हा कुबेराने येथे तप करून महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि वरदान मिळवले. कुबेरेश्वर नावानी जगदंबे सहित येथे शिवानी राहावे आणि शरणार्थींचे मनोरथ पूर्ण करावे असेही कुबेराने शिवाना सांगितले. शिवाच्या आशीर्वादाने कुबेर निरोगी आणि सौंदर्यवान झाला. त्यानंतर कुबेराने कुबेर भंडारीची पण स्थापना केली. या तीर्थावर जे दान धर्म करतात त्यांना धनसंपत्ती मिळते असे याचे महात्म्य आहे. कर्नाळी येथे त्रिस्थळी यात्रेचे पुण्य मिळते असा याचा महिमा आहे. नर्मदा, ओर आणि सरस्वतीचा संगम. दुसरे सोमनाथ महादेव म्हणजे काशी, आणि तिसरे म्हणजे गदाधराची मूर्ती आणि पादुका या 3 स्थळांच्या दर्शनाने त्रिस्थळी म्हणजे प्रयाग, काशी आणि गया ह्या यात्रेचे पुण्य मिळते. अशा प्रकारे आमचा आजचा प्रवास कर्नाळीत म्हणजेच कुबेर भांडार येथे येऊन थांबला. नमः पुण्यजले देवी, नमः सागरगामिनी, नमोस्तु पाप निर्माते, नमो देवी वरानने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.